पोळ्याचा की 2 हप्ता 100% दिलेले आहेत आणि देणार आहेत. तुम्ही नाही म्हणलं तरी आम्ही देणार आहे. म्हणून आम्हाला म्हणले तुम्ही जाऊन नुसती विनंती करा. शेजारी आहेत, पुन्हा जुने सहकारी आहेत, ओळखीचे जुने शेजारी आहेत. चांगला कारखाना ऐकून घ्या. चांगला कारखाना चालतोय, चांगला दर देतोय. सुरुवातच तुम्ही चांगल्यापासून केल्यावर कसं काय चांगल्या कोण काल व्हायचं का तुम्ही घरातली माणसं. आतापर्यंत आपल्या तालुक्यातला इतिहास आहे. ते मोठ्या मालकाने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. प्रत्येक वर्षी 2009 ते 2014पर्यंत कोणी कोणतं पुढलं भाऊ सांगतात मोठ्या मालकाने फोडलं नसेल. पण तिथं मोठेपणा दाखवला तुम्ही आता. आम्ही काय जाहीर केलं दिलं नाही ना असं विषय नाही. या वर्षीच्या पहिल्या हप्त्याचा विषय तेवढा विषय पहिल्या हप्त्याचा विषय तुम्ही तिथे पुढे आम्हाला ह्या वर्षीचा पहिल्या हप्त्याचा प्रश्न आहे. बरोबर. कुणी दिलं मला तुम्ही सांगा बरं. दिवाळीला ह्या पोळ्याला आम्ही दिलं का नाही? ऐकून घ्या की इतर कारखान्यानं कोणत्या कारखान्याने दिलं पोळ्याला? काय झालं भाऊ? दिवाळीला कुठल्या कारखान्याने दिलं? एकूण मध्ये तुम्ही काय दिलं त्याच्यावर काय दिलं? तुम्ही आपल्या कारखान्याचं बॅलन्स शीट आणि इतर कारखान्याचं बॅलन्स शीट तुम्ही जास्तीत जास्त दर दिला पाहिजे. आणि आमचं 60 रुपये पंढरपूर तालुक्यातला ऊस माळशिरस तालुक्यात आणून गाळायचा. वाहतूक आम्हाला 60 रुपये जास्त जारंडेश्वर घेऊन चाललाय. एक वर्ष नाही, मागच्या वर्षी पण तिने दिला होता. मागच्या वर्षी पण दिला होता. कंडिशन वेगळी आहे. आमची तुम्हाला फक्त विनंती अशी आहे की चांगल्या कारखान्याला गालबोट लावायचं करू नका. तुमच्या अपेक्षेप्रमाणे पांडुरंग सहकारी साखर कारखाना चेअरमन साहेब जर देणार आहेत. मला फक्त म्हणले बाबा तुम्ही विनंती करा त्यांना सांगा. तुम्ही काय सांगितलं का आम्हाला पोळ्याला दर पैसे द्या, दिवाळीला पैसे द्या, तरी आम्ही दिलं का नाही? इतरांपेक्षा पुढे नाही ना. सगळ्या बरोबरच आहे. पुढे गेला नाही ना. पोळ्याला आणि दिवाळीला दिलं, पुढे गेला नाही ना. सगळ्या बरोबरच आहे ना. पोळ्याचं दिवाळीचं सगळं टोटल दर धरून तुम्ही कुणापेक्षा पुढे सांगा आम्हाला. कुणापेक्षा पुढे दर दिला गेल्या वर्षी? नाही तुम्ही 3 बिलं दिली मान्य आहे. तुम्ही कुणापेक्षा पुढे दर दिला? तुम्ही सांगा की 3500 रुपये कोणी जाहीर केला त्याच्यातलं किती दिलं? तुम्ही संचालक आहे एका कारखान्यात. 3500 रुपये देणाऱ्याने जेवढा दिलाय तेवढा बी तुम्ही दिला नाही. बोला. नाही पण ती रोख दिले तुमच्या. आम्ही रोखच दिले नाही. 3000 आम्ही संचालक पदाला राजीनामा दिलाय. मला त्या संचालक पदाशी काय घेणं आम्ही बोलत नाही. शेतकऱ्याच्या ऊसाचा दर महत्वाचा आहे. पहिल्यांदा मी शेतकरी आहे, भाऊ तुम्ही शेतकरी आहे. आधी त्या शेतकऱ्यांना काल 3000 रुपये एवढ्या मोठ्या पोहोचून 28 भाव काल 3000 केलं. 15 मिनिटांमध्ये एवढे रुपये केलं तुम्ही आता 850 तुम्ही 3050 वर या ना. आम्ही अजून 50 कमी करतो. 5 दिवस झाले लोकांना आता गरज आहे पैशाची. लोक अडचणीत आहेत भाऊ. आम्हाला चांगली संस्था आहे पण पडायचं आम्हाला काही नाही. आम्ही काय जाऊन तुम्ही सांगा किती घ्या. 2 पावलं मी काय चेअरमन आहे का? आता आम्ही 5 तास चेअरमनचा निरोप घेऊन आलोय मी. नाही प्रसन्न मालकाला सांगा. वाढवा ना. तुम्ही जाऊन आलाय की तुम्ही अहो तू कधी माहित आहे का? सीतारामकडे जायच्या अगोदर गेलतो म्हणून म्हणतो तुम्हाला. आज त्यांनी 3000 गेलतो आम्ही सीतारामला जेवढा द्या जाऊ द्या आम्ही मान्य करतो. जाऊ द्या सभासद 3000. कोणा देतच नाही. ते केव्हा दिलाय त्यांनी पोळ्याला? दिवाळीला कधी दिलाय? तुमचा फोकस पहिल्या हप्त्यावर आहे. एकूण काय म्हणत आज तुम्ही 3000 परंपरा आहे अंतिम दरावर. आज नवीन आलेला उद्योगपती जर करत असेल प्रायव्हेट मध्ये 3050 आपण तर सहकार्य आहे. आपल्याला सगळ्या फॅसिलिटी पहिल्यापासून सरकारकडून मिळाले. सरकार तुमच्या बरोबर तुम्ही आहे. 50 वाढवावी भाव अपेक्षा आहे. केलंय ना. म्हणूनच तुमची परिस्थिती चांगली आहे. तुम्हाला जास्त लागायला पाहिजे. आम्ही कमी